तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे बघा तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, तुम्हाला पण समजेल माझा रविवार कसा जातो. कारण रविवार दिवस म्हणल्यावर सुट्टी म्हणलं का काम, त्यामुळे काय विषय नाही. त्यामुळे सकाळ सकाळ आता उठून बघा चालू आहे, आता चिंबरा आवळायचा एक आणि वर मकाला पाणी चालू करायचं आहे. त्यामुळं आता बघा चिंबराकडे चाललो आहे. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत मी जातो आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, तुम्हाला पण समजेल माझा रविवार कसा जातोय आणि तुमचा कसा जातोय कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत आता जातो बघा लगे. तर बघा इथे चिंबराजवळ आता आलोय आणि चिंबरा आवळून म्हणजे टोपण बसवतो वर. इथं बेडगं बी आणले, तर आवळून घेतो. बघा आता वर चालू होतं, जाता जाता म्हणले तुम्हाला पाखरं तर जावं. आपल्या ज्वारीवर बघा पाखरं बसायला येईल. थवा यायला आला बा, खाली निम्या अर्धी बसली, वर निम्मी येईल बा. त्यामुळं तुमच्या इकडं जर पाखरं जर बसत असली तर कमेंट करून नक्की सांगा. आता जातो वर. बघा इथं आलो आणि बेडगं ठेवली इथं. आता इथं ह्या प्लॉटला चालू करायचं आहे आपल्या. इथं जरा बसतो 5 मिनटं, चालू होत्या बघतो. कारण फादर गेलो होतो खाली चालू करा. बघा आलो खाली, काय चालू होईना झाले म्हणून नदीजवळ आलो इकडं. आणि दिवस पण उगून आलाय भावावर. आता जाऊन बघतो चालू होत्या का. आता मी झाली दुसऱ्या मोटरजवळ. तर बघा मोटरजवळ आलोय आणि स्टार्टर काय धरत नाही, 2 खेचा गेले एकदम. त्यामुळं आता काय मोटर तर काय चालू होत नाही. त्यामुळं मग आता वर वैरण काढायला जायचं आहे. आता पेटी बंद करतो आणि जातो वर वैरण काढाय. तर गाडी मी घरनं फोन करून सांगितले गाडी घेऊन ये. आता जातो आणि जाऊन पहिल्यांदा वैरण काढतो. आता सकाळ सकाळ बघा आता आलो बा वैरणीकडे आणि आता वैरण काढतो. आता पत्र बा सकाळी एवढं सकाळ सकाळच बघा एवढं काम लागले. आता पुढं अजून कसं होतंय बघूया. आता वैरण काढून बघा घेऊन चाललोय आता घराकडे. तर सर्व वाटेने जायचं. तर बघा आंघोळी झाली आणि आता व चिंबराकडे आलोय. तर एक चिंबर जरा मी टाळी लिकेज झाली, तिथं टाळीनं पाणी घेऊन आलोय. ती तेवढी बसवतो आणि अजून एकदा मोटर चालू होत्या बघतो. आता होईल, आधी टाळी बसवून घेतो आणि मग जातो. टाळी पाक तुटली इथं, आता ही टाळी बसवायची. मग आधी ही खोलून घेतो आणि पटापटा बसवून घेतो. बघा ही काय नट निघेना, त्यामुळं हे आता कापून काढायला लागतोय बघा. त्यामुळे कामात काम काहीतरी वाढलंय आणि आता कापून घेतो पटापटा. बघा कापून घेतलाय आणि आता आवळून घेतो. बघा आता पत्रक एवढी कामं झाली, आता अजून दिवस पुढंच. आता आवळून ओके झाले बा. तर बघा इथे मोटर चालू केली आणि मोटर आपली चालू झाली. त्यामुळे आता पिठी बंद करून जातो वर मकाकडे पाणी लावले. सकाळ जर लाईट नाही, आता लाईट आली. आता जातो आणि आता दार धरतो. अजून गावात काढायला अजून जायचं आहे. त्यामुळे आता दार धराय या गावात काढायचं बघू. आता तिथं गेल्यावर आता जातो तर आधी. आता बघा घरी जाऊन पाणी बिणी पिऊन आता दुसरी मोटर चालू करा आलोय. ही मोटर चालू केली पण वर काय अजून गेलो नाही मी, कारण वर चुलत गेलो होतं. आणि आता मी आलो इकडची मोटर चालू कराय. आणि बघा आता अजून 12 वाजाय तोपर्यंत नुसती एवढी पळापळ झाली रविवारी दिवशी. आता अजून इथनं पुढला अजून दिवस कसा जातोय व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, तुम्हाला सगळं समजतंय. त्यामुळे आता बघा चाललो मोटर चालू कराय. आता ही मोटर चालू करतो आणि मग जातो वर. आता अजून हे चालू होत्या बघतो. हे अजून काहीतरी खोळा बघा. मोटर तर चालू झाली, आता बंद करून जातो वर. आता तर ही तर चालू झाली, मी जरा भिजेल तर. मोटर चालू झाल्या होत्या आणि 2-3 सारे भिजले. मग आता म्हणलं दारा धारा म्हणलं. आता मला जायचं आहे खाली, गावात काढायला चालू आहे बायला. मग घरची जायली पण उसातलं गावात काढायला सांगितलंय. आता तिथं जाऊन ती आता दिवसभर आता गाडच न्यायचं आहे. त्यामुळे दाराकडं काय नाही, तर जातो तिथं. तर बा इथं आलो आणि चिकू पहिल्यांदा रट्टा लावा म्हटलं. सगळीजण जरा काढून बसली होती मी येऊपर्यंत. तर बघा चिकू तर पिकलेला आहे. मग आता जरा खाऊ म्हटले आणि मग कामाला लागाव. तर बघा आता भिजली सगळी
आणि आता मी बी जातो, कारण मला म्हणतील तू साहेब झालाय काय नुसता व्हिडिओ काढत. त्यामुळे बघा आता जातो, जरा काढू लागतो. बघा काढून झाली बऱ्यापैकी. आणि आता जरा तुम्ही आमच्या रानातलं जरा मळ दावा म्हटलं. बघा मळ बऱ्यापैकी आली आता. आणि आता गाडा बी भरलाय. आता दुपार झाली, आता जायचं. बघा जाता जाता गाड्यावर म्हटलं बस म्हटलं आणि जाऊन येतो मी वर. मकाचं पाणी किती भिजलंय बघून. आता मोटर चालू करून आलोय, उशीर झालं म्हटलं जाऊन येतो बघून एकदा. बघा इथं आलोय, मोटर तर चालू आहे. आता किती भिजलंय बघूय. वरलं तर पडगं झालं या पांडलावरी खालच्या पडग्याला. बघा खाली पडग्यातले एक 4-5 भिजलेत. आणि मग आता घराकडे जायचं. मग अशी गड्यावर बसून आलो तिथं. मग आता जातो. जाता जाता म्हटलं जरा हातपाय धुवून म्हटलं मग गावात अनुसार घामान हे झाले. त्यामुळे म्हटलं आता हातपाय धुवून जावं. ते बरं चालू हिरवगार झाले गवताचं बी मोठं मोठं. बघ आता गाडी घेऊन चाललोय घराकडे. आता घरी जाऊन अजून घरचं काय नियोजन आहे बघायचं. घरचं नियोजन आहे बघा, मासे घेऊन आले तर फादर. आता दुपारा लावाय राटा. दुपारी मासे आणले बघा, सगळी तुटून पडली त्यावर फोडायला. त्यांना काय जमत नव्हतं म्हटलं आपणच बघावं जरा. त्यामुळे बघा आता मासे जरा धुवून घेतो. बघा धुवून घेतली तर मासा आता. आणि आता एकदा लास्ट एकदा एवढं पाण्यातनं काढलं का नाही स्वच्छ होते. तर मग देत आपली शेजू घालायला. परत अजून आपली ड्युटी चालू दुसरी. मग आता घेतो एकदा खांगाळून. तर बाबा मासे झालं ना. आता म्हटलं जरा पोहे करा म्हटलं आणि बिना हळदीचे पोहे केले. आता चालू आहे बाबा पोहे खाऊन वर दाराकडं बघू आता कसं झाले. बघा आलो इथं, मोटर तर चालू आहे. तर बघू जाऊन मोहर कसं झाले. बघा निम्मं पाडगं भिजलं इकडलं आणि इकडली साईड राहिली आहे बघा निम्मं. आता म्हणलं धारा. आता जातो अजून जायला गवताकडं. बघा आलो इथं गँग आपली आधीच भेटली होती. मग आता म्हटलं आपण बी भेडाव. आणि बघा आता गवत काढून झाले सगळं. 2 दिवस पण मावळाला आलाय. आणि पटापटा टाका म्हणलं आता गाड्यात, कारण गाडी घेऊन जायचं आता. त्यामुळं पटापटा टाकला. आणि बघा आता चाललोय घेऊन. ढाकला म्हणलं मी पुढं ओढतो. आणि आता दिवस पण मावळाला आलाय, त्यामुळे बघा आता चाललोय घराकडं. आता अजून हे खाली करायचं आणि परत अजून बघा माघारी येऊन वैरण न्यायचे. त्यामुळे हे आधी टाकून येतो आणि मग वैरणला यायचं. घरी आलो आणि टाकलं गाड खाली केलं. आणि दिवस पण मावळ्याला होता. म्हटलं आता पटापटा जाऊन लवकर वैरण घेऊन यायला लागते. बघा आलो इथं, दिवस पूर्ण मावळा होता. तोपर्यंत आम्ही गाड खाली करून येऊस तर ह्याने काढली होती वैरण. त्यामुळे म्हटलं आता टाकायला. आणि टाकून घेतली आणि डायरेक्ट घरी आणली. आणि आता बघा जायचं अजून दूध आला. त्यामुळे आता आधी मोटर बंद करायला आलो, कारण मोटर चालू होती. त्यामुळे मोटर आता बंद करतो आणि मग जातो दुधाला. मोटर तर बंद झाली आणि आता पेटी झाकतो आणि मग जातो दुधाला. तर बघा आता दुधाला चाललोय मी. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, कारण आज दिवसभरात एवढी कामं झाली. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि आपण आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.